श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वैकुंठ चतुर्दशी हा जो योग आहे तो वर्षातून फक्त आणि फक्त एकदाच येत असतो. वर्षभरात हा जो योग आहे तो कधीच घडून येत नाही. फक्त आणि फक्त चातुर्मास समाप्ती झाली की त्याचा एक दिवसानंतर आपली वैकुंठ चतुर्दशी, ज्याला हरिहर भेटसुद्धा म्हटलं जातं, ही तिथी येत असते. आता हरिहर भेट म्हणजे काय? तर हरी म्हणजे श्री भगवान विष्णू आणि हर म्हणजे आपले भगवान शंकर. तर यांची गळाभेट या दिवशी घडून येत असते. हा एकदम अविस्मरणीय जो क्षण आहे तो वर्षातून फक्त एकदाच घडून येत असतो. या दोघांची गळाभेट या दिवशी रात्री ठीक 12 वाजता घडून येत असते. त्यामुळे हा दिवस खूप खूप विलक्षणीय, अविस्मरणीय आहे. तर सगळ्यांनी या दिवशी सेवा करायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. 4 नोव्हेंबर मंगळवार या दिवशी जी काही वैकुंठ चतुर्दशी आलेली आहे, या दिवशी ठीक रात्री 12 वाजता आपल्याला एक अविस्मरणीय सेवा करायची आहे, जी फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच करता येणार आहे. पण या सेवेचं फळ एवढं मोठं असणार आहे ना, की सर्व पापे तुमची नष्ट होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी नांदून भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शंकर यांचा एकाच दिवशी तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यामुळे नक्कीच ही संधी आपल्याला घालवायची नाही. या संधीचं सोनं करायचं आहे. तर नक्कीच प्रत्येकाने या दिवशी आपल्या घरामध्ये रात्री ठीक 12 वाजता ही सेवा करायची आहे. ज्या दिवशी आषाढी एकादशी होती त्या दिवशी आपले भगवान श्री हरी विष्णू रात्री 12 वाजता 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये गेले होते. आणि त्यावेळेस आपल्या सृष्टीचा सर्व कारभार हा भगवान शिव शंकरांकडे होता. त्यावेळेस म्हणजेच काय तर आषाढी एकादशी या दिवसापासून रात्री ठीक 12 वाजता भगवान श्रीहरी विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार जो आहे तो भगवान शंकरांकडे सुपूर्त करत असतात. आणि रात्री 12 वाजता कार्तिक एकादशीपर्यंत, जी कार्तिकी एकादशी आहे त्या दिवसापर्यंत भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये असतात. आणि कार्तिक एकादशीलाच योग निद्रेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार ते स्वीकारतात. तर 4 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता आपल्याला ही हरिहर भेट घडवून आणायची आहे. आणि आता आपण एवढे मोठे नाही आहोत की त्यांची गळाभेट आपण घडवून आणू शकतो. पण तरीसुद्धा आपल्या घरामध्ये तो दिवस आपण साजरा करायचा आहे. कारण की वर्षभरामध्ये ही गळाभेट कधीच घडून येत नाही. फक्त ती वैकुंठ चतुर्दशी या एकाच दिवशी ती घडून येत असते. यावर्षी वैकुंठ चतुर्दशी ही 4 नोव्हेंबर 2025ला बुधवारच्या दिवशी आलेली आहे. ज्यांना कोणाला वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करायचा असेल त्यांनी तो 3 नोव्हेंबरला करायचा आहे. आपल्या बघा कॅलेंडरप्रमाणे हा उपवास आपण एकादशीप्रमाणे करू शकतो. तर आपण 3 तारखेला उपवास केला तरी चालणार आहे. आता सेवा काय करायची आहे तर तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगते. बघा, आता ही जी काही सेवा आहे ती रात्री तुम्हाला 12 वाजता करायची आहे. जी आपल्याला करायची आहे ती 4 नोव्हेंबरला. ती कोण कोण करू शकतं? महिला, पुरुष, अगदी लहान मुलं मुली, अगदी ज्यांना वाचता बोलता येतं त्या सर्वांना, कुमारिका असो गर्भवती स्त्रियासुद्धा ही सेवा करू शकतात. तसेच या सेवा फक्त आणि फक्त मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर त्यांना करता येणार नाही. सुतक विटाळ असेल तर घरातल्या कोणालाच करता येणार नाही. मात्र मोबाईलवरती लावून तुम्ही सेवेचं श्रवण करू शकता. तर 4 नोव्हेंबरला सकाळीच आपल्याला तुळशीपत्र, फूल आणि बेलपत्र आणून ठेवायचे आहे. आता तुळशीपत्रामध्ये तुम्हाला जेवढे भेटतील विषम संख्येमध्ये तेवढे तुम्ही घेऊ शकता. जेवढे तुम्हाला मिळतील, अगदी 11, 21, 51 ते 1000 जरी भेटले तरीसुद्धा चालतील. आणि हे तुळशीपत्र अगदी 11 असेल तरी चालणार आहे. बेलपत्रसुद्धा जेवढे भेटतील तेवढे घ्यायचे आहे. काय 5, 10, 11, 21 पार 1000 जरी भेटले तरी चालणार आहे. फक्त बेलपत्र घेताना अगदी नीट बघून घ्या. चिरलेलं, खराब झालेलं, सडलेलं पान त्यामध्ये घेऊ नका. या दिवशी रात्री भगवान शिवशंकरांची 108 नावं घेऊन आणि भगवान श्रीहरी विष्णूंची सहस्र नावं म्हणजेच 1000 नावं घेऊन बेल आणि तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते. तर मंदिरामध्ये तसंच आपल्या घरीसुद्धा आपण ही पूजा करू शकतो.
यंदा आपल्याला 4 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 वाजता ही पूजा करायची आहे. तर मध्यरात्री 12 वाजता आपण हरींची म्हणजे भगवान श्री हरिकृष्णांची म्हणजे श्रीहरी विष्णूंची पूजा करायची असते. आणि त्याच्यानंतर पहाटे म्हणजे साधारणतः 5 वाजता 4:30 वाजता वगैरे आपण भगवान शिवशंकरांची पूजा करायची असते. पण शक्य नसेल तर आपल्याला रात्री 12ला प्रथम विष्णूंची पूजा करावी आणि त्यानंतर तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करावी. तसं पाहिलं तर ही जी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा जी आहे ना, तर ती आपल्याला रात्री 12 वाजता करायची असते आणि भगवान शिवशंकरांची पूजा ही पहाटे करायची असते. म्हणजे ती जी पहाट असते ती त्रिपुरारी पौर्णिमेची पहाट आहे. आणि त्याच रात्री तर ही सेवा आपल्या हातून झाल्यावर वैकुंठाची प्राप्ती होईल, म्हणजेच काय स्वर्गाची प्राप्ती होईल असं म्हटलं जातं. तर ही पूजा कशी करायची बघा, 4 नोव्हेंबरला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण काही दिवे प्रज्वलित करायचे आहे. मग त्यामध्ये तुम्ही मातीचे दिवे घेऊ शकता. देवदिवाळीचा हा कालावधी असतो, त्यामुळे आपण दिवाळीच्याच पंत्या घेऊ शकतो. त्यांचाच मान जो आहे, मातीच्या पंत्यांचा मान हा जास्त असतो. म्हणजेच मातीच्या पंत्यांचा पण तुम्ही बघा नवीन देखील घेऊ शकता किंवा जुन्या घेतल्या तरी चालतील. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी लावलेल्या पंत्या साधारणतः रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत प्रज्वलित राहिल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्यांची काळजी घ्यायची आहे. तर मग या पंत्या प्रज्वलित केल्यानंतर पंती आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायची आहे. आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील लावायचे आहे. त्याचबरोबर आपल्या तुळशीजवळ देखील लावायचे आहे. एखादी खिडकी असेल तर त्या खिडकीमध्ये तुम्ही लावा. त्या घराच्या छतावर जिथे खूपच अंधारी जागा असेल तर तिथे देखील, तुमचं ऑफिस असेल जवळ, दुकान असेल तर तिथे देखील लावा. गाईचा गोठा असेल, अगदी तुम्ही बघा आपण दिवाळीत ज्या पद्धतीने पंत्या लावतो त्या पद्धतीने तुम्हाला पंत्या लावून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर पूजा मांडणी करून घ्यायची आहे. तर पूजा मांडणी काय करायची, एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्याच्यावर आपण एक कापड अंथरून घ्यायचं आहे. शक्यतो पांढऱ्या रंगाचं घ्या किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरा. त्यानंतर गणपती बाप्पांना स्नान वगैरे घालून त्यांची मांडणी करून ठेवायची. त्यानंतर आपण आपल्या देवघरातल्या बाळकृष्णाची मूर्ती, विष्णूंची किंवा रामदेवतेची, विठ्ठलाची, ज्यापैकी जी कुठली तुमच्याकडं मूर्ती असेल. आता बाळकृष्ण हा प्रत्येकाच्या देवघरात असतो, त्यांच्या बघा असेल ते पूजेसाठी घ्यायचे आहे. आणि शिवलिंग जे आहे तर तेही आपण स्नान घालून ठेवलं तरीही चालेल आणि आपण यांना अगोदर स्नान घालून त्यांची पूजा करून ठेवली तरी चालेल. बघा, पूजा करताना आपल्याला पंचामृताने पाण्याने स्नान घालायचं आहे आणि रात्री 12 वाजता बरोबर आपल्याला त्यांना गंधाक्षता, फुलं, धूप, अगरबत्ती लावून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर भगवान शंकरांना वर्षभर आपण तुळशीपत्र कधीच अर्पण करत नाही आणि भगवान श्रीहरी विष्णूंना बेलपत्र आपण कधीच अर्पण करत नाही. पण ही वैकुंठ चतुर्दशी किंवा हरिहर भेट हा एकच असा दिवस आहे, हा एकच योग असा आहे की ज्या दिवशी भगवान श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं रात्री ठीक 12 वाजता आणि भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण केलं जातं. भगवान श्रीकृष्ण जे आहे त्यांना तुम्हाला जे बेलपत्र आहे ते अर्पण करायचं आहे. आता बेलपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करताना आपल्याला भगवान शंकरांच्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये 108 म्हणजे अष्टोत्तर नामामध्ये दिलेली आहेत. ती बघा, अष्टोत्तर नामावली जी आहे ती 108 नावं म्हणून तुम्हाला बेलपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे. तुम्हाला ती 108 अष्टोत्तर नामावली जर नाही भेटली तर तुम्ही सरळ बघा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणा आणि तरी तुम्ही ते वाहिलं तरी चालणार आहे. जरी पठण करून इथे बेलपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण केलं तरीसुद्धा चालणार आहे. बघा, भगवान शंकरांची अष्टोत्तर नामावली व विष्णूंची सहस्रनामावली बघा, त्याचे यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ लावले आणि अर्पण केली तरी चालणार आहे. त्यानंतर भगवान शंकरांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तर आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि तुम्हाला एका हातामध्ये जर विष्णू सहस्रनामावली जर तुम्हाला पठण करता आली, त्या दिवशी 1000 नावं जर अतिशय उत्तम तर तुम्हाला बघा पठण करता आलं तर तुमच्याकडं किंवा तुम्ही बघा नाही करता आलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला हे तुळशीपत्र जे आहे ते भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. बघा, जर तुमच्याकडे एवढी पानं नसतील, 1000 जर पानं नसतील तर काय करायचं आहे, 5 असू द्या, 7, 10, 21, 20 जी काही तुमच्याकडं पानं असतील ती घ्यायची आहे. फक्त भगवान श्री विष्णूंना म्हणजे आपल्या देवघरातल्या बाळकृष्णांच्या
त्यांना ताम्हणात घेतलेल्या मूर्तीला चौरंगावर ठेवल्यानंतर मूर्तीला आपण ते पान स्पर्श करायचं, पुन्हा ते मागं घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही एक नाव घ्यायचं, पुन्हा पाठी घ्यायचं. असं करत करत तुम्हाला 108 जी आहेत ती नावं तुम्हाला घ्यायची आहे. तर असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे केवळ 5 पानं जरी असतील तरी ते परत उचलून तेच परत वाहिलं तरी पण चालणार आहे. एकच पान आहे, एकच पान स्पर्श करा, पिंडीला स्पर्श करा, परत मागे घ्या, दुसरं नाव घ्या, पुन्हा स्पर्श पिंडीला करा, पुन्हा मागं घ्या. असं करून तुम्हाला ते 101 तुळशीपत्र अर्पण करून श्री विष्णूंना भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही पूजा असते. नैवेद्यामध्ये तुम्ही एखादी पिवळ्या रंगाची मिठाई किंवा केळं ठेवलं तरी चालणार आहे, ते अर्पण केलं तरी चालेल. जर तुम्हाला आता ही हरिहर भेट अशा पद्धतीने घडवून आणायची आहे तर आणि त्यानंतर प्रसाद तुम्ही खाऊ शकता. तर दिवसभरामध्ये सुद्धा ही सेवा करू शकता. भगवान श्री विष्णूंच्या म्हणजेच काय आहे, विष्णू सहस्रनामावली आहे, विष्णू सहस्रनाम आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता. हरिहर भेट घडून आणायची आहे.